नमस्कार फ्रेंड्स, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण वॉन्टेड टू या संदर्भात माहिती शिकणार आहोत. याला कसा वापरायचा, याचा नेमका फॉर्म्युला काय, तर याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ. फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपल्याला जर इंग्लिशमध्ये जर वॉन्टेड टू किंवा वॉन्ट टू या संदर्भात वाक्य जर आपल्याला बोलायचे आहे किंवा वापरायचे आहे किंवा लिहायचे आहेत या संदर्भामध्ये, तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला इंग्रजी शिकायची आहेत का, तर इंग्लिश शिकण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. कारण असेच नवीन नवीन शब्द वाक्यामध्ये अर्थानुसार कसे वापरायचे हे आपल्याला शिकायला मिळेल. तर चला सुरुवात करूया वेळ न वेस्ट करता. तर बघा फ्रेंड्स, वॉन्टेड टूचा वापर कधी करतात हा प्रश्न पडला आपल्याला. चला याचंसुद्धा उत्तर बघूया. जीवनामध्ये येणारे असे जे काही प्रश्न आहे यात सर्व प्रश्नाचं उत्तर असते, पण ते शोधावं लागते. ठीक आहे, तर आपल्याला वॉन्टेड टूचा वापर कसा करतात, कधी करतात हे बघायचं आहे. ठीक आहे, वॉन्टेड टू म्हणजे करायचे होते, इच्छा होती, असा होतो. आणि या संदर्भामध्ये हे झालं वॉन्टेड टू. हे कुठल्या टेन्समध्ये झालं, पास्ट टेन्समध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर भूतकाळातील एखादी इच्छा किंवा करण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी वॉन्टेड टूचा वापर करतात. बघा, भूतकाळातील एखादी इच्छा किंवा इच्छा व्यक्त करण्यासाठी वॉन्टेड टूचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता कसा करू शकतो, त्याचा फॉर्म्युला नेमका कसा राहील हे पण बघूया. जसं बघा फॉर्म्युला कसा राहील तो, जसं सब्जेक्ट प्लस वॉन्टेड टू प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी आपण वॉन्टेड टू घेतल्यानंतर येणारं जे क्रियापद आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रेझेंट टेन्स V1. तर परत एकदा सांगतोय, सब्जेक्ट प्लस वॉन्टेड टू प्लस V1 वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला वाक्य बनवायची आहेत. आता कशी बनवायची ते पण बघू. खूप कठीण आहे का, बिलकुलच नाही. म्हणून मनोज हाडकेसोबत आपल्याला असेच नवीन नवीन जे काही वर्ड्स आहे ते वापरून वाक्य बनवायचे आहेत. इवन बोलण्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक आणि तुमचं मत कमेंट्समध्ये सांगाल. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल जसं आय वॉन्टेड टू मीट यू. आय वॉन्टेड टू मीट यू, मला तुला भेटायचे होते. शी वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. तिला डॉक्टर व्हायचे होते. दे वॉन्टेड टू बाय अ न्यू कार. त्यांना नवीन कार घ्यायची होती. ठीक आहे, अशा प्रकारे काय करू शकतो आपण, आणखी पण एक्झाम्पल बघू. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, वाक्य बनवू शकतो. लक्षात राहील. जसं बघा आता म्हणजे ॲक्च्युली याच्याबद्दल लक्षात काय ठेवायचं, सर्वात महत्त्वाचं काय आहे ते बघा. वॉन्टेड टू प्लस वर्ब वन, वॉन्टेड टू प्लस वर्ब वन सर्वात महत्त्वाचं आहे. आता कोणतं बरोबर आणि कोणतं चूक राहील त्याकडे सुद्धा लक्ष देऊ. एक मिनटं बघा. ही वॉन्टेड टू वेंट होम. सेंटेन्स नीट आहे का, ही वॉन्टेड टू वेंट होम हे चुकीचं आहे. कारण या ठिकाणी बघा वॉन्टेड टू नंतर आपण वेंट हा जो शब्द वापरला किंवा वर्ड वापरला हा चुकीचा आहे. हा पास्ट टेन्समध्ये आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी वर्ब पण पास्ट, जे काही सायंकाळी क्रियापद म्हणून आपण त्या ठिकाणी वापरलं ते पण पास्ट, आणि इकडं इन्फिनिटिव्ह म्हणजे ॲक्च्युली टू नंतर जो वर्ड लिहिला आहे आपण तो सुद्धा पास्ट. ते चुकीचं आहे, असं होत नाही. मग आता करेक्ट सेंटेन्स कसं राहील ते पण बघा. ही वॉन्टेड टू गो होम. ही वॉन्टेड टू गो होम, कारण फॉर्म्युलानुसार मी काय सांगितलं, सब्जेक्ट प्लस वॉन्टेड टू प्लस V1 वर्ब वन. आपण गोचं काय केलं होतं त्या ठिकाणी, वेंट केलं होतं, ते नाही करायचं. ठीक आहे, V1च ठेवायचं, प्रेझेंट टेन्समध्येच ठेवायचं येणारं वर्ब.
वॉन्टेड टू प्लस V1 वर्ब 1 प्लस नंतर काय ऑब्जेक्ट. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, समोर बघा. जसं बघा या ठिकाणी वॉन्ट टूचं पास्ट टेन्स वॉन्टेड टू होतं आहे, हे लक्षात घ्या. वॉन्ट टू हे प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा वापरलं जाते आणि तसंच पास्ट टेन्स काय वापरलं जाते, वॉन्टेड टू. आता परत एकदा एक्झाम्पल त्या ठिकाणी बघू आपण, म्हणजे तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल. आय वॉन्टेड टू मीट यू. ठीक आहे, मला तुला भेटायचे होते. शी वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. परत बघा, आहे की नाही तेच, तिला डॉक्टर बनायचे होते. वी वॉन्टेड टू हेल्प हिम, म्हणजेच आम्हाला त्याची मदत करायची होती. दे वॉन्टेड टू बाय अ कार. त्यांना कार खरेदी करायची होती. लक्षात आलं? म्हणजे ॲक्च्युली रिपीट सेंटेन्स याच्यासाठी केले की जेणेकरून लक्षात यायला पाहिजे. आता डेली यूज सेंटेन्ससुद्धा आपण नेमकं कोणते कोणते वापरतो ते बघा. आय वॉन्टेड टू टॉक टू यू. मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. आय वॉन्टेड टू आस्क अ क्वेश्चन. मला एक प्रश्न विचारायचा होता. असं. आय वॉन्टेड टू लर्न इंग्लिश. मला इंग्लिश शिकायचं होतं. मग का नाही शिकला? आहे की नाही? आला प्रश्न आपल्याला. जर वेळ जर असली तर नक्कीच ऐकायचं, विचार करायचा. आपण त्रास करतो, दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केलं की मग काय होते, ते कठीण होत जाते, अवघड होत जाते. तसं व्हायला नाही पाहिजे. आता लक्षात राहील? ठीक आहे, जेव्हाचं काम आपण तेव्हाच जर केलं तर नक्कीच सोपं जाईल आपल्याला ते. तर लक्षात ठेवण्यासाठी अजून काय आहेत बघा. वॉन्ट टूचा अर्थ काय, जे प्रेझेंटमधलं वॉन्ट टूचा अर्थ करायचे आहे, इच्छा आहे. ओके, असं. आणि वॉन्टेड टू करायचे होते, इच्छा होती, असं. परत आपण एक्झाम्पल बघूयाचं. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायची आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायची आहे. आय वॉन्टेड टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायचे होते. मला इंग्रजी शिकायचे होते. तर फ्रेंड्स, अशा संदर्भामध्ये किंवा अशा पद्धतीनं आपण काय केलं, वॉन्टेड टू या शब्दावर माहिती दिली आज. बरोबर आहे? मला वाटतंय कदाचित व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण जर बघितला तर नक्कीच तुम्हाला खूप समजायला सोपं जाईल की वॉन्टेड टू हे ॲक्च्युली हा जो वर्ड आहे हा कसा वापरायचा, याचा अर्थ काय होतो वॉन्ट टू आणि वॉन्टेड टूचा. ठीक आहे, तर वॉन्ट टू हे प्रेझेंटमधलं झालं आणि वॉन्टेड टू हे पास्टमधलं झालं. तर या दोन्ही याला जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस विचार करून वापरायचं आहे, चूक झाली नाही पाहिजे. ओके, कारण कसं चूक जर झाली, स्पेलिंग जर त्या ठिकाणी मिस्टेक जर केली आपण, तर काय होतं, अर्थ चुकतो, अर्थसुद्धा बिघडतो. म्हणून डिपेंड कशावर आहे, बरोबर लिहिलं तर नक्कीच आपला अर्थसुद्धा बरोबरच येईल. लक्षात राहील? तर अशा प्रकारे आपण काय केलं, वॉन्टेडचं पहिली माहिती बघितली, नंतर तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, फॉर्म्युला सांगितल्यानंतर एक्झाम्पल दिली, एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात काय ठेवायचं त्या संदर्भात सांगितलं, परत एक्झाम्पल दिली. बरोबर आहे? प्रेझेंटमधलं पण सांगितलं आणि पास्टमधलं पण सांगितलं. अजूनही यामध्ये जर काही समजा तुम्हाला अडचण आली तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. अदरवाईज ऐका आणि तुम्हीसुद्धा काय करा, वॉन्टेड टूचा वापर आपल्या बोलण्यामध्ये करू शकता. माझं नाव मनोज जाडके. थँक्यू.